हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आज मी आपल्याला विजन बोर्ड आणि त्याचे चमत्कार आधी सांगणार आहे, नंतर तर कसं फॉलो करायचं हे पण सांगणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं माहिती का? जे आपल्याला हवं असते, जे आपलं स्वप्न असते, तर आपण पूर्ण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, विराट कोहलीचं बघा, तो काय म्हणतो, खेळायच्या आधी मनात, सगळे स्पोर्ट्समॅन हे करतात, आधी तर मनानं प्रॅक्टिस करतात ॲक्च्युअल प्रॅक्टिसचे पेक्षा. आणि त्याचे नंतर 3 वर्षापूर्वी वाटते, मुंबईची मुलगी आपली UPSC मध्ये पहिली आली, डेंटिस्ट होती, कोणती नाव, काय करिश्मा का काहीतरी होतं, आय एम नॉट शुअर. त्या मुलीनं काय सांगितलं होतं, अभ्यास करताना कायम टेबलावर तिने एक फोटो घालून ठेवला होता. ती IAS झालीये आणि आई तिला पेढा खायला घालतीये, तिचं कौतुक करतीये म्हणून. हे तिनं कायम आपले अभ्यासाच्या टेबलवर तो फोटो काढून घातलेला होता. ह्याच्यामुळे काय झालं, तर ड्रीम तिचं खरोखर झालं आणि खरेत उतरलं. ह्याच्याशिवाय आणि एक मी तुम्हाला सांगते, मी पूर्वी एक व्हिडिओ केला होता, तुम्ही बघितला नाही ते हो, तर मी लिंक देते. माझ्या ओळखीचं एक घर आहे, जॉईंट फॅमिली. ते 5 भाऊ आहेत, मोठा बँकर आहे, म्हणजे त्यांची स्वतःची बँक आहे, आणि एक वकील आहे, एक CA आहे, एक डॉक्टर आहे, सगळे त्यांचे घरात आहेत. आता पुढची मुलं तरी आणि काही नवीन आहेत. ही पहिली पिढी सांगते, ती माझ्या बरोबरीची पिढी. आणि ते थोरले बँकर आहेत, त्यांची बायको B.Ed कॉलेजला प्रिन्सिपल होती, रिटायर, माझ्या वयाच्या आहेत त्या. त्यामुळे त्यांचे घरात का नाही एवढे प्रेमानं, एवढे एकमेकांना धरून लोक राहतात, तर बघितलं की वाटते नाही बाई, जॉईंट फॅमिलीत आपण. त्यांचे घरात का नाही प्रत्येक खोलीत बॅनियन ट्री म्हणजे वडाचे झाडाचं पोस्टर प्रत्येक रूम मध्ये लावलेलं आहे. म्हणजे असं आपण सगळी एकत्र प्रेमानं राहायचं सिंबल आहे. तर मला काय म्हणायचं आहे, व्हिज्युअलायझेशन टेक्निक हे गेम चेंजिंग टेक्निक आहे. आपल्याला आपलं आयुष्य बदलावं असं वाटते ना, ते हे फॉलो करा आणि हे नक्की फायदेशीर होते. ज्यांना त्याचा उपयोग झाला ते नंतर मला कळवा. आणि हे लॉंग प्रोसेस आहे, मात्र लगेच आज केला उद्याला ह्याचं फळ मिळेल असं नाही. ते आपण काय करायचं, विजन बोर्ड म्हणजे काय आधी सांगते, नीट ऐकून घ्या. समजलं नाही ते परत व्हिडिओ बघा, हरकत नाही. विजन बोर्ड मध्ये तुम्हाला काय मिळवायचं आहे त्याचं चित्र काढा. पाहिजे ते इंटरनेटवरनं काढून चिकटवा. तुम्हाला चांगलं चित्र काढता येत असलं की तुमचं तुम्ही काढा. वेगवेगळे रंग वापरा. ते सपोज एक्झाम्पल हे का मी सांगते म्हणजे, काल माझे एका विद्यार्थिनीचा फोन आला मला, मॅडम मी विजन बोर्डचं टेक्निक वापरलं आणि झालं बघा, आज माझं स्वतःचं घर झालं. फक्त घरच नव्हे, मला वाटायचं घरासमोर आपली 4 व्हीलर असावी, पण एकदम कसं शक्य आहे असं पण मिस्टर म्हणायचे. पण मला वाटत होतं पाहिजे, मला कसं माहीत नाही. आणि मी घर बांधलं, आम्ही घर झालं आणि माझ्या आईबाबांनी आम्हाला 4 व्हीलर गाडी गिफ्ट म्हणून दिली. विजन बोर्डमुळे काम झालं असं तिचा काल फोन आला. मग मला वाटलं ताबडतोब आपण एक व्हिडिओ बनवूया, म्हणजे आपले व्ह्युअर्सांना ज्यांना फॉलो करायचं आहे ते फॉलो करतील. पहिली गोष्ट, ह्याला 100% सेल्फ बिलीफ पाहिजे. तुमच्यावर बिलीफ पाहिजे. ओके, आता आपण येऊ कसं विजन बोर्ड बनवायचं.
बोर्डवर तुमचे मनात काय आहे, अटमोस्ट इच्छा तुमची. ओके, मला गाडी घ्यायची आहे, ते कुठल्या रंगाची, सगळं इन डिटेल. तर चित्र एक ते आयतं चित्र लावा. तुम्हाला चित्र सुंदर काढता येत असलं की वेल अँड गुड. तुम्ही ड्रॉइंग शीटवर तुमचं तुम्ही तर चित्र बनवा आणि तर कायम आपले डोळे समोर दिसेल असं ठेवा. किंवा 2-4 चित्र काढा, प्रत्येक खोलीत लावून ठेवा. किंवा तुम्ही जिथे स्टडी करता तिथे लावा. तुमचे बेडरूम कुठे तुम्ही होम मेकर असाल की तुमचा जास्त वेळ किचनमध्ये जातो, किचनमध्ये लावा. काही मला स्वतःचं छानपैकी घर, समोर बाग वगैरे पाहिजे ते तसलं चित्र घ्या. जे काही आधी तुमचं गोल निश्चित करा, काय मला पाहिजे हे निश्चित करा आणि त्याचे प्रमाणे बोर्ड बनवा. ह्याला आपण विजनरी बोर्ड म्हणतो. आणि हे बोर्ड तुमचं सारखं डोळे समोर दिसेल अशा ठिकाणी लावा. पाहिजे ते मी म्हटलं घरातल्या सगळ्या खोलीतनं लावला तरी हरकत नाहीये. आणि तो पिक्चर चांगलं कलरफुल असू देत आणि रोज तर आपले डोळे समोर दिसायला पाहिजे अशा जागी तर पाहिजे. माइंड मॅपिंग करा. आणि ह्याचे शिवाय रोज तुम्ही तुमचे फीलिंग्स हे अनुभवा. म्हणजे काय, ओके ऐस पैस माझं घर आहे, मी घरात आता मोठ्या घरात राहतेय, घरासमोर गार्डन आहे, गार्डन मध्ये मी फिरतेय, असं सगळं प्रेझेंट टेन्स मध्ये आत्ता तुम्ही उपभोग घेता असं विचार करा. आणि एक लक्षात ठेवा, मी म्हणते म्हणजे दिवसभर नुसतं असं करायचं आणि हे स्वप्नात राहायचं नाही. फक्त 2 वेळा ही टेक्निक वापरायची. सकाळी 5 ते 10 मिनिटं, संध्याकाळी 5 ते 10 मिनिटं. मग दिवसभर तुम्ही जे काम करता ते काम मन लावून करायचं. वेदर यू आर फॉलोइंग मी. नाही ते दिवसभर तुम्ही आणून चित्र लावाल आणि म्हणाल मॅडम झालं नाही की हो, तसं होणार नाही. तुम्ही जे काम करता ते काम मन लावून करायचं दिवसभर. हे टेक्निक विजनरी बोर्ड टेक्निक फक्त 5 ते 10 मिनिटं सकाळी आणि रात्री 5 ते 10 मिनिटं त्याच्याकडे बघून हे सगळे मी सांगितलेले विचार करायचे. ते विचार 10 मिनिटापेक्षा जास्त जाता कामा नये. आणि सक्सेस मॅप बनवा. पाहिजे ते ओके कसं मिळवणार मी ह्याच्याऐवजी मी आणि काही तर सक्सेस मॅप 1, 2, 3 असं ॲक्शनेबल मॅप असायला पाहिजे. नुसतंच मनात विचार करायचे नाहीत. आणि रोजचं जर्नल लिहायचं आहे मी ह्याच्यासाठी आणि काय करतोय. सपोज माझी नोकरी आहे, त्याच्याशिवाय मी माझं हे गोल पूर्ण करायला मला पैसे जास्त लागणार आणि काही मी पॅसिव्ह इन्कम तयार करणार का, हे सगळं तुमचं रोजचं जर्नल लिहा. त्याच्याशिवाय एफर्मेशन लिहा. ॲज आय टोल्ड यू, आय एम रिच अँड आय एम फेमस. प्रेझेंटमध्ये पाहिजे कायम. आणि रोज मेडिटेशन करायचं सकाळी आणि संध्याकाळी. हे मेडिटेशन का करायचं म्हणजे हे तुमचे सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिवेट करते. आणि आपण स्मॉल स्टेप्स घ्यायचे, एकदम पुढे जायचं नाही. जपानीज टेक्निक मी म्हटलं बेबी स्टेप्स, स्मॉल स्टेप्स घेऊन पुढे जात जायचं. जे काही आपलं स्वप्न आहे तर स्वप्न आपण साकार करू शकतो. ह्याला आपण विजनरी बोर्ड टेक्निक म्हणतो. का म्हणजे ह्याचा आपण डोळे समोर दिसणारं बोर्ड बनवलेला आहे
आणि आपण प्रेझेंटमध्ये ते जगतो, तसं आपण जगत असतो आणि रोज आपण तो अनुभवत जातो. त्यामुळे जे कोणाला जे काही मिळवायचं आहे, तुमचं स्वप्न आहे, तर आजचे आज तुम्ही फॉलो करा. हे बघा, समअप करते. अगदी छोटे आहेत. बोर्ड बनवा. स्वतः ड्रॉइंग काढता येत असलं तर स्वतः काढा. नाही इंटरनेटवरनं आणि कुठनं पिक्चर्स आणून लावणार ते तसं करा. तुमचे डोळे समोर दिसेल कायम तसं तर पिक्चर लावा. आणि फक्त पिक्चर लावून काम भागणार नाही. जे काही काम करता तुम्ही तर करत जावा रोज. कुठल्याही हे फक्त मी पैसेचं भौतिक सुखाचं म्हणत नाही. सपोज एखाद्याचं आरोग्य चांगलं नाही, सारखं आजारपण असते काहीतरी, ह्या माणसांनी सुद्धा औषधं घ्यायची आहेत रोजची, पण औषधं घेताना नाही मी आता खूप छान आहे, माझी तब्येत सुधारली आहे, असं तुम्ही मनानं रोज म्हणत जावा. रोज विचार करत जावा, मी हेल्दी आहे, मी भरपूर आता चालू शकतो, फिरू शकतो. बघा, तुमचे तब्येतीत खूप फरक पडेल. त्यामुळे काय आपल्याला हवं तर आपलं आरोग्य असेल, धन असेल, नोकरी असेल, मनासारखी जे काही आपल्याला मिळवायचं असेल, किंवा कुटुंब, प्रेमळ कुटुंब, जसं मी सांगितले, ते घराना वडाचे झाडाचे पोस्टर लावलेत प्रत्येक खोलीत आणि एवढं सुंदर राहतात. तो व्हिडिओ पहा तुम्ही, मी लिंक देतीये. तसं आपल्याला जे काही पाहिजे त्याचं बोर्ड तयार करायचं आणि आपले डोळे समोर ठेवायचं. आणि जे काही आपण काम, नोकरी, बिझनेस करतो, मन लावून करायचं. तुमचं काय स्वप्न आहे तर सत्यात उतरणार आहे. बघा तर करून आणि मला कळवा नंतर. अच्छा, हॅव ए गुड डे.